मारुती एंटरप्राइजेस। आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध। ड्रेस मटेरियल मिळेल। प्रोप्रायटर मारुती सोनवणे। ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी दीपावलीच्या निमित्तानं किराणा साहित्य आणि मिठाईचे वाटप केलं गेलं। राज्याचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील पत्रकारांना दिवाळीनिमित्तानं साहित्याचं वितरण केलं गेलं। प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, उत्तरनगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या हस्ते, उत्तरनगर जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या हस्ते हे साहित्य वितरित केलं गेलं। याप्रसंगी डॉक्टर आरोटे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केलं। येणाऱ्या कालखंडातील पत्रकारांची आव्हानं लक्षात घेता तालुक्यातील लोकप्रतिनिधींना पत्रकारांच्या समस्यासाठी आणि मागण्यांसाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जो पक्ष पत्रकारांची बाजू विधानसभेत मांडेल आणि पत्रकारांच्या प्रश्नासाठी बाजू लावून धरतील, त्यांच्याच बाजूने यापुढील काळात पत्रकार उभे राहतील, असं पत्र स्थानिक लोकप्रतिनिधींना द्यावं। पत्रकार हा देखील मताचा गठ्ठा असून सरकारनं कान, नाक, डोळे उघडे ठेवून पत्रकारांच्या कुटुंबियांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं, अशी मागणी डॉक्टर आरोटे यांनी केली। जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने या संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या संकल्पनेतून सर्व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी देखील आपण दीपावली गोड केली पाहिजे, म्हणून आज संगमनेरच्या या ठिकाणी आपण सर्व पत्रकारांना संघाच्या वतीने मिठाई आणि साखरेचं वाटप करण्यात आलेलं आहे। खरं तर ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत। या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी आपण मागील महिन्यातच 2 महिन्यापूर्वी दीक्षाभूमी ते मंत्रालय ही 6000 किलोमीटरची संवाद यात्रा काढली आणि राज्य सरकारकडे 24 मागण्यांसाठी आपण मागणी केली। केंद्र व राज्य सरकारकडे आपल्या पत्रकारांच्या ज्या मागण्या आहेत त्या एकच आहेत, म्हणून 24 मागण्यांपैकी या राज्य सरकारने शेवटच्या क्षणी का होईना वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकारांचं महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला। खरं तर महामंडळ स्थापन झाल्यानंतर या 2 घटकांना अतिशय महत्त्वाची गरज होती, ती शासनाने ओळखली जरी असेल तरी या महामंडळामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या पत्रकारांनी 10 वर्ष पत्रकारिता केली असेल, जे वृत्तपत्र विक्रेते अनेक वर्षांपासून वर्तमानपत्र विकतात, त्यांना देखील उभे राहण्यासाठी ह्या महामंडळामुळे मोठा फायदा होईल। मला तर या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे, हे महामंडळ कोणामुळे मिळालं यापेक्षा ते मिळालं हे अतिशय महत्त्वाचं आहे। संघटना कोणत्याही असो, मात्र ते पत्रकारांसाठी लढणारे आहेत, या सर्वांचं ते श्रेय आहे। त्यामुळे मी या राज्य सरकारचं अभिनंदन करतो। या संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्याकडे एक ग्रामीण भागातील पत्रकारांचं व्हिजन आहे आणि ते व्हिजन त्यांनी मध्ये औरंगाबाद अशा अनेक भागामध्ये गोलमेज परिषद घेतल्या। वृत्तपत्र विक्रेते असेल, संपादक असेल, वृत्तपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये काम करणारे असेल, मस्टरीमध्ये काम करणारे मजूर असेल, या सर्वांचा त्यांनी एक डाटा तयार केला आणि तो डाटा तयार केल्यानंतर त्यांनी तो राज्य सरकारकडे दिला आणि त्या राज्य सरकारमध्ये नेमकी ह्या पत्रकारांसाठी कसं केलं पाहिजे मध्ये त्यांनी एक संकल्पना मांडली होती का आयकरमध्ये फक्त 5000ची सूट द्यावी आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस आराखडा तयार केला जातो त्यामध्ये वर्तमानपत्र हे प्रत्येक ग्रामपंचायतीने विकत घेतलं पाहिजे, त्यासाठी 10,000 रुपयांची तरतूद केली पाहिजे, ही आमची मागणी होती। अशा 24 मागण्या आहेत। त्या 24 मागण्यांपैकी 2 मागण्या जरी सरकारने केल्या असेल तरी 22 मागण्यांसाठी आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून शेवटपर्यंत लढा देत राहू। मग यामध्ये आता आमच्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। राज्यातील आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व पत्रकारांना सांगितलेलं आहे, जे कोणी ह्या निवडणुकीमध्ये उभे इच्छुक असतील, पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत जे मांडतील त्यांनी आपल्या पत्रकारांनी देखील आता आपल्याकडे देखील एक गट्टा मतदान आहे असं लक्षात ठेवलं पाहिजे। एका पत्रकाराच्या मोबाईलमध्ये कमीत कमी 10,000 लोकांचे संपर्क असतात, म्हणून आम्हाला कोणाचे राजकीय याच्याशी घेणं देणं नाही, पण पत्रकारांचे प्रश्न देखील विधानसभेत मांडले पाहिजेत आणि जे इच्छुक उमेदवार असतील त्या इच्छुक उमेदवारांनी आमच्या पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत मांडू, त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी तसा आशावाद व्यक्त करावा आणि माझ्या राज्यातील सर्व पत्रकारांचे प्रश्न काय आर्थिकचे मोठे नाहीत। या सरकारने अधिस्वीकृतीधारक जे कार्ड आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाचकाठी लादलेले आहेत। ज्येष्ठ पत्रकार वय 60 झाल्यानंतर, निवृत्त झाल्यानंतर
त्याला पेन्शन लगेच चालू झाली पाहिजे. मात्र माझा ज्येष्ठ पत्रकार त्या शासकीय माहिती कार्यालयात जाऊन अक्षरशः त्याचा मृत्यू होतो, तरी त्या लोकांचं लक्ष जात नाही. अशा या बेधर अधिकाऱ्यांना जागा दाखवण्याची ही वेळ आलेली आहे. म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला 6 महिन्यात पेन्शन चालू होते, पण माझा 60 वर्षाचा पत्रकार अनेक वर्तमानपत्रामध्ये काम करून तो जेव्हा शासनाकडे 10,000चे मानधन मागण्यासाठी जातो, त्यावेळेस त्याला त्याच्या नियमांची मोठी यादीच दाखवली जाते आणि ती यादीची त्याला जोडणी करता करता त्याला शेवटी ज्या दैनिकात काम करतात ते दैनिकवाले सुद्धा त्याला ते कागदपत्र देत नाहीत. म्हणून हे अशा काही जाचकाठी आहेत. माझ्या ग्रामीण भागातील पत्रकार असेल, आधी स्वीकृतीधारक पत्रकार त्याला जे काढलं आहे, हे फक्त काही वर्तमानपत्रांना फक्त 3 ते 4 असं त्याचं हे आहे. त्यासाठी स्वतंत्र व्यवसायी पत्रकार असेल, मुक्त पत्रकार असेल आणि ज्या पत्रकारांनी 20 वर्ष पत्रकारितेमध्ये आपलं आयुष्य दिलेलं आहे, अशा पत्रकारांची देखील आता शासनाने नोंद घेतली पाहिजे. मग शासनाचं म्हणणं असं येतं का ज्या दैनिकामध्ये कंटिन्यू 20 वर्ष पत्रकारिता त्यांनी एकाच दैनिकात केलेली असावी, हे चुकीचं आहे. अनेक कंपनीमध्ये एखादा मुलगा कामाला आला, दुसरीकडे पॅकेज वाढलं तर तो तिकडे जात असतो. मग आमच्या पत्रकारांनी एकाच वर्तमानपत्रामध्ये 20 वर्ष पत्रकारिता अशी काही करायची काही काम नाही. तो काही वर्ष जर एका दैनिकात असेल, काही वर्ष दुसऱ्या दैनिकात गेला, ती सेवा कंटिन्यू धरली पाहिजे, ही आमची मागणी आहे. म्हणून हे सर्व करत असताना विधान परिषदेमध्ये देखील पत्रकारांचा प्रतिनिधी असला पाहिजे, पण राजकीय लोक त्यांच्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी पत्रकारांचा विसर पडतो. म्हणून मोठ्या सभागृहात आणि छोट्या सभागृहात देखील पत्रकारांचा प्रतिनिधी असायला पाहिजे. यासाठी देखील आता पत्रकारांनी जागा झालं पाहिजे. आपण पत्रकार आहोत, आपण संपादक आहोत, आपण मालक आहोत. या अविर्भावात राहिल्यामुळे या सरकारला देखील पत्रकारांकडे लक्ष देण्यास वेळ आहे का नाही. म्हणून आता पत्रकारांनी देखील दाखवून दिलं पाहिजे, आम्ही देखील एक आहोत. आम्ही एकत्र झाल्यानंतर आमच्याकडे देखील, कारण ज्या गावात एक पत्रकार असल्यानंतर तिथली अर्थव्यवस्था, तिथली ग्रामपंचायत, सोसायटी, सर्व व्यवहार त्या गावातले सक्षमपणे चालतात. कारण ह्या गावात कोणतरी एक पत्रकार आहे, त्यामुळे ते गावातील कारभार अतिशय स्वच्छ पद्धतीने चालतो. म्हणून आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावात आपला एक पत्रकार आहे. म्हणून पत्रकारांकडे देखील मताची मोठा गट्टा आहे, त्याचा देखील या राजकीय नेत्यांनी विचार करावा. आमच्या पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत मांडावेत, हीच आमची राज्य पत्रकार संघाची अपेक्षा आहे. या प्रसंगी तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, उपाध्यक्ष स्वानंद सत्तर, सचिव अमोल मतकर यांसह सदस्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. तर यावेळी संघटनेमध्ये नव्यानं सामील झालेल्या सभासदांचं देखील स्वागत केलं गेलं. सुभाष भालेरावसह रमजान शेख, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.